असलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या मी शुभेच्छा देतो आहे. आपण सर्वच जण नाही म्हटलं तरी आठवणीने कुठेतरी अस्वस्थ आहोत. मनापासून सांगतो, अजूनही मला त्या मधल्या खुर्चीत बसायचा धीर होत नाहीये. अर्थात ही जी आपली परंपरा आहे, एक वाण आहे, एक व्रत आहे. आणि मागेच मी म्हटलं होतं की जर आपण सगळेजण आठवणीने व्याकुळ होऊन धीर खचून बसलो तर शिवसेना प्रमुख म्हणतील की अरे मी ज्यांच्यावरती आयुष्य उधळलं ते सगळं फुकट गेलं. आणि म्हणूनच हे दुःख, या आठवणी या अशा सुरामध्ये राहणार, पण तरी सुद्धा त्यांच्या चरणी जी आपण शपथ घेतलेली आहे ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज खरं म्हणजे मी पहिल्या प्रथम न्यायालयाचे आभार मानतोय. याचं कारण असं की अनेक जण टपून बसलेले आहेत. ही आपली प्रथा परंपरा होळीत कशी काढता येईल म्हणून बरेच जण देव मानत असले नसले तरी देव पाण्यात बुडून बसलेले. आणि न्यायमूर्तीने आपली प्रार्थना ऐकली, आपली विनंती ऐकली आणि आपल्याला इथे पुन्हा एकदा आपली परंपरा साजरी करण्याची परवानगी दिली. त्याच्याबद्दल मी न्यायालयाचे खास आभार मानतो आहे. हा ही सांस्कृतिक परंपरा आहे. मगाशी शरद पोंक्षे बोलले तसा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे. आणि आत्ताच नाहीये की आजच काहीतरी शिवाजी पार्काची निर्मिती झाली आणि आपण कुठून तरी टपकलोय. हे गेल्या 48 वर्षाचा आपला हा सोहळा आहे. ही संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय. आज रामाने रावणाचा वध केला. पांडवांनी आपली शस्त्र झाडावरनं काढली, शमीच्या झाडावरनं, म्हणून शस्त्रपूजा करतो. कोणी काय घ्यायचं हा परंपरेत हा ज्याचा प्रश्न आहे. कोण कोणत्या नजरेने बघतोय. आम्ही मर्द आहोत. अधर्मावरती धर्माचा विजय साजरे करणारे आहोत. आणि जसं रामाने लंकेमध्ये जाऊन रावणाचा वध केला तसे आज सुद्धा अनेक रावण इकडे तिकडे फिरतायत. वध करण्याची परवानगी आहे. आणि नुसतीच जर का रामलीला करणारे आम्ही असतो ना तर आम्ही सुद्धा तोंडाला रंग लावून इकडे उत्तर भारतीय करतात तसं सीता माई आ गई, हनुमान ने लंका का दहन किया. हे असं नाही. आम्ही खरे खोरे रावणाची लंका जाळणारे शिवसैनिक आहोत. ही आमची परंपरा आहे. आज निवडणूक नाही, काही नाही, तरी सुद्धा हे शिवतीर्थ बघा कसं गच्च भरलेलं आहे. आता प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातनं बघेल, नजरेतनं बघेल. जो शिवसेना प्रेमी आहे तो मुक्त कंठाने याची तारीफ करेल, प्रशंसा करेल. अरे कोपरा न कोपरा हे मध्ये आम्ही कायदे पाळणारी माणसं आहोत म्हणून मध्ये मध्ये जसं न्यायालयाने सांगितलंय तसं हे तुकडे सोडलेले की कुठे उगाच काहीतरी आपल्याकडनं उल्लंघन नको. हा आवाजाचं थोडस डेसिबल मध्ये मोजायला लागल्यानंतर इकडे तिकडे होण्याची शक्यता, पण ते डेसिबल मोजायचं काम ते देशी बळ मोजायचं ज्याचं काही ठरवावं. याचं देशी बळ. पण काही जण असंही म्हणू शकतील की कोपरे रिकामे होते. अरे बाबा ते न्यायालयाच्या आदेशामुळे ठेवलेले आहेत. नाहीतर हे शिवतर्थ बघा मला वाटतं रस्ता सुद्धा ओसंडून वाहतो आहे. जागाच पुरत नाही कुठे, जागाच कुठे पुरत नाही. तरी देखील एक दोन दिवस मला थोडीशी धास्ती होती. म्हटलं शिवाजी पार्क लोक येतील की नाही.
पण आल्यानंतर बरं वाटलं निदान एवढ्या जणांचा तरी माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे. हे काय थोडे नेतृत्वावरती विश्वास नसेल किंबहुना शिवसेनेचं नेतृत्व कोणी करायचं हा अधिकार फक्त तुमचा आहे, शिवसैनिकाचा आहे. आणि ज्या क्षणी तुमचा विश्वास माझ्यावर उडेल त्या क्षणी मी शिवसेना पक्ष प्रमुखपदी राहणार नाही, अजिबात राहणार नाही. कारण घराणेशाहीचे आरोप जर का आमच्यावरती होणार असतील तर ही सुद्धा आमची घराणेशाही आहे. शिवसेना प्रमुख जे सांगायचे की जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, तसंच आज मी देखील सांगतो की जोपर्यंत तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तोपर्यंतच मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. नाहीतर मला सांगा मी पायऱ्या उचलून घरी चालता होईल. पण जोपर्यंत तुम्ही मला पक्ष प्रमुख म्हणून मानता आहात तोपर्यंत मी शिवसेनेमध्ये बेबंदशाही येऊ देणार नाही. दडपणाला झुकेन तो फक्त शिवसैनिकाच्या झुकेन, पण कोणाच्याही दडपणाला झुकून मी कोणताही निर्णय घेणार नाही. मी फक्त नतमस्तक होईल, तो तुमच्या समोर होईल. आणि आपली परंपरा आहे. ठीक आहे, विषय अनेक आहेत. ही सांस्कृतिक सभा आपली म्हटली तरी अधर्मावरती आपल्याला मात करायची आहे. राजकारणामध्ये जे गल्ली बोळामध्ये रावण बोकाळलेले आहेत त्यांचा वध करायचा आहे. आणि जर त्यावेळेला रामाने वानरांची मदत घेऊन म्हणजे माकडांची मदत घेऊन रावणाचा वध केला तर अरे माझ्याकडे माझ्यासोबत हे वाघाचे बच्चे असल्यानंतर रावण जिवंत राहील काय? एवढा मोठा फरक आहे. त्यावेळेला वानर सेना होती, आता ही वाघांची सेना आहे. एवढ्या रावण समोर. आणि म्हणून राजकारणाच्या दृष्टीने मी तर म्हणेन ही एक परंपरा, हा एवढा या सगळ्या पिढ्या एकत्रित ठेवणं आणि देशप्रेमाच्या दिशेने नेणं हा चमत्कार, हा इतिहास केवळ शिवसेना प्रमुखच घडू शकतात. दुसरं कोणाचं एरागबाळ्याचं काम नाहीये. हे एरागबाळ्याचं काम नाही, तिथे पाहिजे जातीचे. आणि मध्यंतरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता हळूहळू लोकसभा तोंडावरती येत आहेत. राजनाथ सिंगांचा मला फोन आला, उद्धव जी बस आज शाम को हम नरेंद्र मोदी जी का ऐलान करने जा रहे हैं, आपकी सहमति चाहिए. मी त्यांना सांगितलं राजनाथ जी तुम्ही जाहीर करा, शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या नरेंद्र मोदीच्या मागे उभी आहे. पूर्ण ताकदीने उभी आहे. कारण आता हे बस झालं. ही जी काय माकडं बसलेली आहेत ना गादीवरती, म्हणजे मध्यंतरी आता काय मध्ये मध्ये सगळेजण एक एक विनोद सांगत असतात. एकाने असाच विनोद सांगितलं की एकदा रशियन, अमेरिकन आणि हिंदुस्थानी असे तिघ जण एकत्र आले. आमच्या देशात काय चालले, तुमच्या देशात काय चालले, या देशात काय चालले, मग प्रगती मोजायची कशी? माणसं चंद्रावर गेलं ठीक आहे, मग प्राणी काय करताय? अमेरिकन म्हणाला की हमारे यहाँ तो बिल्लियां डांस करती है. रशियन म्हणाला ये तो कुछ नहीं है, हमारे यहाँ कुत्ते गाडी चलाते हैं. प्रश्न आला हिंदुस्थानीचा, बोलायचं काय? माणसंच काय करत नाही तर जनावर काय करणार? त्याने बेधडक सांगितलं ये तो कुछ भी नहीं, अरे हमारे यहाँ तो गधे सरकार चलाते. गधे सरकार चलाते. मग असे गाढवांचं सरकार खाली खेचायचं की नाही खेचायचं? आणि म्हणून मोदींना पाठिंबा दिला. कारण आता जो काय सगळा अनागोंदी कारभार चाललेला आहे त्याच्यामध्ये एक तरी आपल्याला दिसतोय की तो देशाला नीट एका मार्गाने एका दिशेने पुढे नेऊ शकेल. आणि मग मोदींनी सुद्धा मला फोन केला, घरी येऊन गेले आणि मला सांगितलं उद्धवभाई मी तुमचा आहे. आणि म्हणे एक गोष्ट नेहमी माझ्या लक्षात असते की ज्या वेळेला आपलं एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये होतं, गुजरातमध्ये पहिल्या प्रथम नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले होते. संपूर्ण देशामध्ये एक असं काहूर उठलं होतं की मोदी नको, मोदी नको, मोदी नको, मोदीला काढा. तेव्हा म्हणाले फक्त एकच स्पर्ध, ते म्हणजे शिवसेना प्रमुख माझ्या मागे उभे राहिले आणि म्हणून मी वाचलो. हे मी विसरणार नाही, अजिबात विसरणार नाही. म्हटलं बस हे काय उपकार केले नाही केले हे ज्याचं तरी ठरवायचं.
भान तुम्हाला असेल तर मला खात्री आहे की तुमच्याकडनं कधी वावगं घडणार नाही. आणि मग मोदींनी धूमधडाका सुरू केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. धूमधडाका सुरू केल्यानंतर काँग्रेसवाले एकदम दर्बगडीत झाले. रोज ओटचोट मोदी मोदी मोदी. आणि काँग्रेसवाले बोलतात म्हटल्यानंतर आपले शरद पवार कसे मागे राहतील. शरद पवारांनी बोलून घेतलं, हे काय म्हणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. हरकत नाही, म्हण चांगली आहे, शाळेमध्ये आम्ही सगळे वाचलेले आहेत. योग्य वेळेला योग्य म्हण वापरायची, बरोबर आहे. पण निवडणुका समोर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीचा खात्मा करायला जर आम्ही उभे राहिलो तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. मग पवारांचं वर्णन काय करायचं? थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग. कुठे जागाच ठेवलेली नाही. गुडघ्याला बाशिंग, मानेला बाशिंग, खांद्याला आणखीन कुठे कुठे बाशिंग बांधत काय माहिती. आज एमपीए मध्ये बाशिंग बांधून उभे. पण तुम्ही इतके वर्ष तिकडे बसला होता, नव्हे आज सुद्धा बसलेला आहात. काय केलं काय ते मला सांगा तुम्ही. मध्यंतरी पंतप्रधान आपले मनमोहन सिंग तिकडे यायला जाऊन आले अमेरिकेला. मला माहित नाही की डवळ्या शेजारी मांडला पवळ्या म्हणतात, गुण नाही पण वांडला काय म्हणतात तसं. आपल्याला वाटलं होतं की मनमोहन सिंग तिकडे गेले काहीतरी नक्की चांगलं घेऊन येतील. हे गेले तिकडे आणि बातमी आली अमेरिकेचं सरकार बंद झालं, शटडाऊन. कितीतरी वर्षांनी अमेरिकेचं सरकार शटडाऊन. हा आमच्याकडे पृथ्वीराजचं सरकार बंदच आहे, दुकान उघडतच नाही कधी. गव्हर्नमेंट शटडाऊन म्हणजे शटडाऊन. एक वेळ पुण्याची दुकानं उघडतील पण पृथ्वीराजचं दुकान तरी उघडतच नाही. हे काय चाललंय? कारभार म्हणून शून्य, कारभार म्हणजे काही नाहीये. पण काहीतरी करायला जर का गेलं, एखादी गोष्ट. आता परवा मी स्वतः गेलो होतो मुख्यमंत्र्यांकडे ठाण्याचं शिष्टमंडळ घेऊन. त्याच्या आधीही गेलो होतो. रेसकोर्सच्या जागेवरती एक चांगलं उद्यान बनवा सांगायला गेलो होतो. गेलो की एकच होतं, पाहतो करतो बघतो समिती नेमतो. इकडे उद्यान करायचंय समिती नेमतो. शेतकरी जातात, गाईला वासरू होत नाही समिती नेमतो. ठाण्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. धोकादायक इमारती झालेल्या आहेत. अगदी पोलिसांची वसाहत सुद्धा धोकादायक इमारतीमध्ये पोलीस राहत आहेत. सांगितलं अरे रे रे हो मला कळलंय सगळं. मी बघतो, मी कोण तिकडे आहे रे बघ, कोणीच नसतं इकडे. आपण ते शरद पवार तुमचं नायकर असेल ना, कोण आहे रे तिकडे? कोणीच नसतं. पण दरवेळेला पाहतो बघतो ठाण्याचे जे काही लोक आहेत, हजारो लाखो लोक तिकडे अनधिकृत असतील किंवा धोकादायक असतील, धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत, मतदान करतात. या जर का तिथली एखादी इमारत पडू नये, पडणार नाही, पण पडली आणि जर का काही दुर्घटना झाली तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. आणि जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. काहीच करायचं नाही आणि नुसतं दिवस दाखलत बसायचे आणि आम्ही नुसतं बघत बसायचं. रोज उठून नवीन काहीतरी बाहेर येत आहे, घोटाळे 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 बाहेर येत आहे. तुम्ही वेळ मारून न्यायची, पाहतो बघतो करतो का अजूनही निर्णय होत का नाही? हे शरद पवार ज्या तत्परतेने नरेंद्र मोदींवरती बोलतात, आपल्यावरती बोलतात, त्या तत्परतेने त्यांच्या त्या जीवच्या पुतण्याबद्दल का बोलत नाही? अरे कशी माणसं तुम्ही आहात, कशी माणसं आहात? ही माणसं आपल्या मतदारांची किंवा आपल्या माता भगिनींची भावना ओळखू शकत नाहीत. असे सगळे दगड धोंडे तिकडे मंत्रालयामध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून उगाच नाही, मंत्रालयापेक्षा देवालयामध्ये जेवढी गर्दी असते तेवढी मंत्रालयामध्ये नसते. जे देवालयामध्ये किंवा तिकडे जी गर्दी करतात, रांग लावतात, त्यांनाही माहिती की अरे हा देव. माझे आजोबा बोलायचे, अरे देव देव काय, मानला तर देव नाही तर धोंडा. त्या धोंड्याला शेंदूर फासले की त्याचा देव झाला. पण जेवढा या माता भगिनींचा आणि नागरिकांचा विश्वास त्या दगडावरती आहे तेवढा मंत्र्यावरती का नाही याचा विचार कोण करणारे की नाही? कारण प्रत्येकाला माहिती आहे की जर मी माझं दुःख घेऊन गेलो तर एक वेळा दगडाला पाजर फुटेल, पण या धोंड्याला एक टिपूस सुद्धा येणार नाही ही खात्री आहे. म्हणून कोणी मंत्रालयात जात नाहीये. आणि त्या धोंड्याला देव पण येतं, नक्की येतं. ज्या वेळेला संतापाचा उद्रेक होतो, संयम तुटतो, सहनशीलता संपते आणि मग रस्त्यावरती पडलेला धोंडा जेव्हा अन्यायाच्या विरुद्ध फिरकावला जातो, त्या फिरकावलेल्या धोंड्यामध्ये सुद्धा देव असतो. कारण तो धोंडा तेव्हा अन्यायावरती वार करून
करून न्याय मिळवून देत असतो तो खरा देव असतो, मंत्र्यापेक्षा तो मोठा असतो. पण काहीच बोलत नाही. खरं म्हणजे 1 वर्ष तुम्ही सचिवती बसल्यानंतर सिंचनाचा घोटाळा जो चाललेला आहे 70,000 कोटी कुठे गेले माहिती नाही. आरोप केल्यानंतर शरद पवार म्हणतात की आता आरोप करण्याची फॅशन आलेली आहे, रोज उठतं कोणतरी आणि आरोप करतात. आरोप होत असतील तर तुम्ही त्याची न्यायालयीन चौकशी का करत नाही? सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी अजून का केली जात नाही? का त्याच्यामध्ये ज्यांचं बिंग उघडवणार असेल तर होऊ नये ना. जर अजित पवार स्वच्छ असतील तर होऊ दे, न्यायालयामध्ये सिद्ध होऊ दे. पण जर गुन्हेगार असतील तर अजित पवार सुद्धा तुरुंगात गेलेच पाहिजे. याला म्हणतात लोकशाही. पण हे दिवस काढण्याचे धंदे चाललेले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे काय, पायरीवरती नुसते बसून राहिलेले. जसं कोंबडं बसतं ना ते काय सुडूक होतं का काहीतरी म्हणतात, अंड्यावरती बसतं पण त्या अंड्याचं पिल्लू बाहेर पडतं. मुख्यमंत्री पायरीवरती बसतात, काहीच निघत नाही, काहीच निघत नाही. नुसतं आला दिवस गेला दिवस, आला दिवस गेला दिवस. मध्यंतरी हे शरद पवार असेल, राहुल गांधी असेल, विदर्भामध्ये फिरून आले. मला वाटतं दिवाकराव त्यांनी सांगितलं असेल विदर्भामध्ये काय काय झालं, काय केलं त्यांनी. शरद पवार फिरून आले, राहुल गांधी जाऊन आले, किती मदत केली. विदर्भातले जर कोणी इकडे आले असतील तर त्यांनी हात वर करून सांगावं की होय आमच्या इकडे मदतीचा पाऊस पडला आणि या पावसात आम्ही वाहून गेलो, त्याच्यानंतर यांच्या मदतीचा जो पूर आला त्याच्यात आम्ही वाहून गेलेलो आहे. आज देखील विदर्भामध्ये आत्महत्या होत आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, कर्ज डोक्यावरती चढतंय म्हणून आत्महत्या करतोय. शरद पवार तिकडे जायला तयार नाही, पण इकडे जाणे एमसीची निवडणूक फार महत्वाची. एमसीए मध्ये मी प्रेसिडेंट झालो पाहिजे. कृषी मंत्री आहे तो काय, म्हणून मी मागे प्रश्न विचारला तर तोच तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. आजपर्यंत अनेक खेळाडूंबरोबर, क्रिकेट टीम बरोबर शरद पवारांचा फोटो आपण पाहिलेला आहे. शेतकऱ्यांसोबत पाहिल्यात तरी शेतकऱ्याचा पुत्र राहुल गांधी सुद्धा कधीतरी येतात, कधीतरी जातात. मध्यंतरी जो काही तमाशा झाला वाटतो माझा, अरे या देशात सरकार चालवतंय कोण याचंही उत्तर आपल्याला मिळत नाहीये. देश आपला लोकशाही मधला सगळ्यात मोठा देश आहे, पण या देशामध्ये सरकार आहे. हे सरकार देश चालवतोय, न्यायमूर्ती देश चालवत आहे, विरोधी पक्ष देश चालवत आहे, एनजीओ देश चालवत आहे, वृत्तपत्र देश चालवत आहेत, कोण नोकरशाह देश चालवत आहेत, कोण देश चालवत आहे. कोणाचाही पायपोस कोणामध्ये नाहीये. वटहुकूम काढताना तुम्ही वटहुकूम काढला, जे गुन्हेगार आहेत ज्यांना 2 वर्ष सजा झाले त्यांची आमदारकी खासदारकी ताबडतोब रद्द आणि पुन्हा त्यांना निवडणूक लढवायला येणार नाही, लढवता येणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. एक तर वटहुकूम का काढला तो काढताना तुम्ही राहुल गांधीला विचारलं होतं की नव्हतं याचंही आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये. आणि वटहुकूम काढल्यानंतर आता नेमका राहुल गांधीला कधी करंट आला की त्यांनी सांगितलं की हा वटहुकूम म्हणजे बकवास आहे, हा वटहुकूम काढून फेकून द्या. एका अर्थाने हा वटहुकूम काढला गेला बरोबर आहे, पण त्याच बरोबरीने एका गोष्टीचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. सगळेच काही लालू नाहीये, सगळेच काही ते राजासारखे नाहीये, सगळेच काही गुंड पुंड भ्रष्ट बलात्कारी अत्याचारी नाहीयेत. पण खरोखर जे आंदोलन करणारे आहेत आमचे शिवसैनिक आहेत. इकडे माता भगिनी बसलेले आहेत, अनेकांवरती अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकांच्या न्याय हक्कासाठी लढताना, आंदोलन करताना म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि मध्यंतरी जे आलं होतं की सगळ्यात जास्त गुन्हे दाखल असलेले लोकप्रतिनिधी शिवसेनेत आहेत, हो आहेत. पण कोणाही वरती बलात्कार, चोरी, दरोडेखोर, फसवणूक, भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आंदोलनातले गुन्हे आहेत आणि त्या तमाम शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो. शिवसैनिकाचा तर असा अनेक तुमच्या या दरबारामध्ये न्याय मागून मिळत नाही आणि न्याय मागायला गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, समोरचे अधिकारी का आरच्या घेऊन बसलेले असतात. मुद्दामपणे जर का अधिकारी वागला आणि शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आवाज निघाला, आवाज कोणाचा, तर काय त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवणार? का त्या शरद पवारांना विचारा, तुम्ही आम्हाला विचारता ना की चुकीच्या गुन्ह्याखाली मुस्लिम तरुणांना तुम्ही अटकेत टाकलं आणि त्याचा बदला त्यांनी घेतला तर त्यांना तुम्ही गुन्हेगार समजणार का? हेच मी तुम्हाला विचारतो. जर शिवसैनिक माझा पेटून उठला, संयम सुटला
न्याय हक्कासाठी मोर्चा घेऊन गेला आणि उद्दामपणाला चिडून जर त्यांनी समोरच्या कानाखाली आवाज काढले तर त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवणार का? कुठे चाललो आहोत आपण? ज्या वेळेला आपलं सरकार होतं ते दिवस आठवण जरा. युपीएचं सरकार नंतर आलं, एनडीएचं सरकार असताना अटलजी पंतप्रधान होते. ते पंतप्रधान असताना जेव्हा निवडणुका आल्या आपण तेव्हा जाहिरात केली होती, इंडिया शायनिंग, फील गुड केली होती ना, आठवते? आणि तेव्हा आपल्यावरती चौफेर पाऊल उठलं होतं, कसलं शायनिंग, कसलं शायनिंग, हे असं, हे कसं आहे, ते कसं आहे, हे कसलं शायनिंग म्हणे, कसलं फील गुड, रॉकेल महाग झालं, कसलं फील गुड, पाणी येत नाही, कसलं फील गुड. मग ते जर का फील गुड नव्हतं, ते जर का इंडिया शायनिंग नव्हतं, तर आता जो काय तमाशा चाललेला आहे त्याचं वर्णन तुम्ही कसं कराल? ज्या वेळेला मी जे काही एकदा दोनदा परदेशात गेलो होतो, अनेक ठिकाणाहून परदेशातील लोक आपल्या या देशामध्ये गुंतवणूक करायला तयार होते. आम्हाला इंडियामध्ये यायचं, इंडिया इज ग्रोइंग, इंडिया इज ग्रोइंग, इंडियामध्ये आम्हाला यायचं, हिंदुस्थानामध्ये आम्हाला यायचं आहे. आज गेल्या 9-10 वर्षामध्ये जिथे जे तुम्ही दिल्लीत असतात, किती लोकांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली त्याची यादी येऊ द्या, आणि आपल्या काळात किती लोकांनी गुंतवणूक केली त्याची यादी येऊ द्या, होऊन जाऊ दे ना. आमची तयारी. आम्ही आज सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणाने एका व्यासपीठावर येऊन तुमचा जमा खर्च आणि आमचा जमा खर्च मांडायला तयार आहोत, लेखाजोगा मांडायला तयार आहोत. जर काँग्रेसवाल्यांची हिंमत असेल तर समोर येऊन तो लेखाजोगा मांडावा, तो मांडावा. आपलं सरकार असताना आपण जी काही कामं केली ती आठवा. सरकार गेल्यानंतर जी काही बदबदपुरी झाली ती समोर दिसते आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही पुढे येतो त्या वेळेला धर्मांध 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 म्हणून आपल्यावरती हातोडे मारले जातात. का हिंदुत्वाचा विचार देणं म्हणजे काय ध्वनी प्रदूषण आहे? हो, या व्यासपीठावरती उभं राहून हिंदुत्वाचा विचार देतोय आणि तो मी देणार ते माझ्या वडिलांपासून माझ्या रक्तामध्ये भिनलेलं काय आहे, माझ्या आजोबांपासून भिनलेलं आहे. मी नाही मागे हटणार, मी नाही मागे हटणार. पण याला तुम्ही जर का ध्वनी प्रदूषण म्हणणार असाल तर बाकीचे जे काही प्रदूषण होत आहे, अरे त्याच्यामध्ये जर का तुम्ही शिवसेना बाजूला करा, तुमचं रक्षण करायला दुसरा कोणी येऊ शकेल माहित होत? ज्या वेळेला मुंबई पेटली होती, या सगळे कोण कोण बडबडणारे आहेत, बडबड कांदे, त्यावेळेला कोणी तुमच्या मदतीला आला होता? जर शिवसैनिक नसता तर तेव्हाच मुंबईची विल्हेवाट लागली असती. मुंबई जळून खाक झाली होती. शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख होते म्हणून मुंबई आज वाचलेली आहे. हे कर्तव्य कोणीतरी केलं पाहिजे, हे कोणीतरी अंगावर घ्यायला पाहिजे. आणि एवढे तुम्ही सगळेजण असल्यानंतर हे जर आपण अंगावर घ्यायचं नाही तर कोण शेळपट येऊन अंगावरती घेणार? शेळीचं पिल्लू येऊन अंगावर घेणार? होय, आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि जाणार. आम्ही हिंदू आहोत याचा अर्थ आम्ही मुसलमानांचा द्वेष करतो असं नाही. पण आज हिंदुत्व आणि हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे हिंदू ही एक शिवी झालेली आहे. हा सगळा राग मनामध्ये का साठतोय? संपूर्ण देशामध्ये आज हिंदुत्वाच्या बद्दल आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे एक सुद्धा मायेचं कोणी राहिलेलं नाहीये. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रोज मला कोण ना कोणतरी मेसेज करत असतं की आज आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते, आज आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते. अरे जेव्हा बाळासाहेब होते त्यावेळेला जर का एका हाती सत्ता दिली असती ना तर आज पाकिस्तानच्या इकडे सुद्धा हिंदुस्थानचा नकाशा लागला असता. बांगलादेशच्या इकडे सुद्धा तो हिंदुस्थानचा प्रदेश झाला असता. पण आज जणू काही आपला देश वाऱ्यावर फडकणारी त्या अँटनीची लुंगी झालेली आहे, चिदंबरमची लुंगी झालेली आहे, फडफडते. आज काहीच नाहीये. कोणी कुठूनही गोष्ट आहे, तिकडनं बांगलादेशी गोष्ट आहे, चीन गोष्ट आहे, पाकिस्तानी गोष्ट आहे. कोणामध्ये हिंमत नाहीये, कोणी मर्द नाहीये की त्याला रोकेल ठोकेल. कोणीच नाहीये. नुसतं आपण किती सरकला पुढे, किती चीन पुढे सरकला, काय चीन एवढा सरकतोय पुढे. आणि त्याच्यामध्ये भयानक बातमीमध्ये आपण जी सामन्यामध्ये दिली होती की आपले लष्कर प्रमुख बोलतात, हवाई दल प्रमुख म्हणतायत की जेवढं काही साहित्य आपल्याकडे आहे, युद्ध सामुग्री आहेत, विमानं आहेत, तोफा आहेत, त्याचं बरंचसं सामान हे गंजून गेलेलं आहे. जर का गंजून गेला असेल तर उडणार कसं? तर त्याला सुद्धा तुम्ही डेसिबल लावून उडवताय की बघा बाबा जास्त उडू नको, कानाचे पडद्याचा त्रास होईल, तोफीचा आवाज सुद्धा हळू ठेव. एका तिकडे पण डेसिबल लावता तुम्ही. कोणाला काहीच पडलेलं नाही, फक्त फावडं मारणं म्हणजे खा खा
हातात हात सुटलेले आहेत आणि देशाची म्हणून कोणाला चिंता नाही. कारण हे सोनं या सत्ताधाऱ्याने लुटून फस्त करून टाकलेलं आहे. आपण फक्त बकरी आणि आपल्यात फरक नाही, नुसती झाडाची पानं ओरमाडा आणि त्याला सोनं मांडून म्हणून खुशाल वाटप करा, कोणी तुम्हाला अडवणार नाही. हे असं बकरीचं जीवन जगू नका जे शिवसेना प्रमुख सांगायचे ना. अरे 100 दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघ म्हणून जगा. वाघाची औलाद आहोत, अरे वाघासारखे आम्ही जगणार. आणि काय आम्ही गुन्हा केलेला आहे. आम्हाला देश विकासाच्या दिशेने द्यायचा आहे, पण विकासाची दिशा दाखवत असताना जर आम्ही मोदीचं नाव घेतलं तर आम्हाला तुम्ही धर्मांतर ठरवत आहात. एक नवीन फॅशन आलेली आहे सगळीकडे, बांग मारण्याची फॅशन. जो तो उठतो तो बांग मारतो, उठतो तो बांग मारतो. ते गोल टोपी घालायची आणि बांग मारायची. त्याला आपलं म्हणतोय ते सगळे बांग मारतायत. शरद पवार बांग मारतायत, सुशील कुमार बांग मारतायत, पृथ्वीराज बांग मारतायत. हे कमी पडलं म्हणून कर्नाटकचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा तो बांग मारतोय. परमेश्वर त्याचं नाव. काय योगायोग आहे, काय योगायोग आहे. नाव परमेश्वर आणि काय म्हणतोय. त्याने सगळेच जण सरकारला लुबाडतायत तर मुसलमानांना सुद्धा मजा करू दे ना, त्यांनाही लुबाडू द्या, त्यांनी कर्ज बुडवू द्या. म्हणजे कर्ज घ्या आणि कर्ज बुडवा. लक्ष्मणराव तुम्ही सांगितलं असाल ना, पुढे गेले लक्ष्मणराव. तुम्ही ग्रामीण भागातले काही किस्से सांगितले का आत्महत्येचे. कशा आत्महत्या होत आहेत. बैल पोळ्याच्या दिवशी सुद्धा त्या वेळात सुद्धा आत्महत्या होत आहेत. आत्महत्या कमी पडतात की काय म्हणून आता शेतकरी कर्ज असह्य होत आहे. कुटुंब पोसायला पैसा नाही, बैल पोसायला पैसा नाही म्हणून हृदयविकाराच्या झटक्याने सुद्धा मृत्युमुखी पडतायत. ही महाराष्ट्राची अशी स्थिती आहे. कर्ज वाढतंय, डोक्यावरती कर्जाचं ओझं होतंय. आणि काही काही शेतकऱ्यांची कथा तर एवढी भयानक आहे की बैल पोळ्याच्या दिवशी आत्महत्या करताय. का हा माझा बैल, त्याला सरदार राजा म्हणतात. कोणतेही ओव्हर टाईम मागत नाही, मुकाटपणाने काम करतो, माझ्या कुटुंबाला आधार देतो म्हणून त्या पोळ्याच्या दिवशी त्याला सजवलं जातं, गोडधोड खाऊ दिलं जातं. आणि त्यांचे या शेतकऱ्याचे वडील, तो जमाना होता की किलो किलो तुपाने त्याचे खांदे शेकायचे त्याचे तूप, किलो किलो तूप घ्यायचंय आणि त्याचे खांदे शेकायचे की अरे माझ्या राजा, माझ्यासाठी तू अपार मेहनत करतोस, माझ्या कुटुंबाचं भवितव्य तुझ्यावरती आहे, मी तुझ्या या ऋणाचा कसा उतराई होऊ म्हणून मी तुझी पूजा करतो, तुझी सेवा करतो म्हणून किलो किलो तुपाने त्याचे खांदे शेकायचं. आज एक छटाकभर तूप सुद्धा तो शेतकरी घेऊ शकत नाही. तूप जाऊ द्या, पण जो बैल आपल्याला पोचतो, माझ्यासाठी मेहनत करतो, त्याला 2 घास सुद्धा भरू शकत नाही. असह्य होऊन शेतकरी आत्महत्या करताय. या शेतकऱ्यांना कोणतरी परमेश्वर पावेत, कोणतरी पावेत. राग येतो तो इथे येतो, राग येतो तो इथे येतो. एका बाजूला तुम्ही सांगताय मुसलमानांना कर्ज बुडवू द्या आणि दुसऱ्या बाजूला माझा शेतकरी मरतोय, मेहनत करतोय आणि कर्ज असह्य होतोय म्हणून आत्महत्या करतोय. रिझर्व्ह बँकेचा फतवा आहे की जबरदस्ती तर जबरदस्तीने पण शेतकऱ्यांचं कर्ज वसूल करा. जा म्हणा रिझर्व्ह बँकेला, त्या परमेश्वराच्या डोक्यावरती बसा कर्नाटकात आणि कर्ज वसूल करू शकता. पण आमची एक परंपरा आहे, संस्कृती म्हणतो की ही एक तर कोणाचं देणं ठेवायचं नाही, कर्ज घेतलं तर कोणाचं ठेवायचं नाही, ते परतफेड करायची. आणि परतफेड करता येत नसेल तर बिचारा शेतकरी आत्महत्या करून मोकळा होतो. पण मी तुझं देणं लागतो म्हणून मी आयुष्यात कधी जगणार नाही, तुला फसवलं म्हणून मी गावात फिरणार नाही. ही संपूर्ण परिस्थिती अशी. आम्ही ज्या वेळेला पुढे निघत असताना मुख्यमंत्री जे बोलतात, झाला आता किती दिवस झाले, कारण आपण आपल्याला सगळ्या गोष्टी मोजायची सवय. अमुक एक झालं की कितवा रे, पहिला, दुसरा, तिसरा, 5वा, 50वा, 55वा ती दाभोळकरांची हत्या झाली. किती दिवस पकडले, कुणी पकडले. मुख्यमंत्री म्हणाले होते की हे फॅसिस्ट विचारांच्या लोकांचं काम आहे, फॅसिस्ट. अजून कुणी नाही मिळाले, मग काय करायचं, डांबर फासिस्ट तोंडाला. जर तुमच्याकडे माहिती होती तर अजूनपर्यंत कुणी का पकडत नाही. काय वाटेल ते बोलायचं, जणू काय तुमच्याकडे तुम्हाला सांगूनच तरी खून केलं की काय, अशा पद्धतीने तुम्ही बोलत होता. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात, सरकार तुमच्या अंगठ्याखाली आहे. का अजून दाभोळकरांच्या खुनी सापडत नाही, का अजून त्यांची मारेकरी पकडले जात नाही. नुसतं हिंदूंना बदनाम करायचं, त्यांची विल्हेवाट लावायची. जे शरद पवार इशरतला निष्पाप ठरवतात, काय तुमच्याकडे काय
काय पुरावा आहे? काय हेडलीपेक्षा जास्त माहिती शरद पवारांकडे आहे? जो हेडली पकडला गेला तो सांगतो की इशरती अतिरेकी होती आणि शरद पवार सांगतायत की इशरती निष्पाप होती, इशरती निष्पाप. आणि मग तुम्ही प्रज्ञासिंग ठाकूरचं नाव लक्षात आहे का रे तुमच्या? कर्नल पुरोहितचं नाव लक्षात आहे का तुमच्या? किती वर्ष झाली तुरुंगात सांगतायत? काय त्यांचा गुन्हा? हिंदू आहेत हा त्यांचा गुन्हा आहे? जर असतील ते मालेगावच्या स्फोटामध्ये सूत्रधार किंवा फेटामध्ये सामील असतील तर धर्म बघू नका, स्त्री पुरुष बघू नका, त्यांच्यावरती गुन्हा साबित करा आणि फासावरती लटवा. आम्ही नाही कधी सांगितलं की हिंदू आहे त्याला सोडून द्या, गुन्हेगार असले तरी सोडून द्या, हे आम्ही नाही बोललो. पण केवळ ते हिंदू आहेत म्हणून अजूनही त्यांच्यावरती तुम्ही केस टाकत नाही, त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल होत नाही. की प्रज्ञा ठाकूर तर आज आजारी आहे, दुर्धर रोग तिला झालेला आहे. जर का ती तुरुंगात गेली तर ती गुन्हेगार होती की नव्हती, निरपराध होती की नव्हती हे ठरवणार कोण? कधी ठरणार? इशरतचा कोणताही खटला चालण्याच्या आधी शरद पवार तिला सर्टिफिकेट देऊन टाकतात. पण आज गेले किमान 5 वर्ष प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित तुरुंगात सरकार, तुमचं सरकार तुरुंगामध्ये त्यांना सडक ठेवलेला आहे. जामिनावरती सोडायला तयार नाहीत, गुन्हे दाखल करायला तयार नाहीत. पण केवळ हिंदू आहेत त्यांच्या बाजूने बोलायला कोणी हिंदू तयार होत नाही, कारण हिंदू ही सहिष्णू आहेत. हा आमचा गुन्हा म्हणून तुम्ही त्याला सोडून द्या म्हणता आणि ह्याला तुम्ही लटकवून ठेवता. आज पृथ्वीराज चव्हाण जर मुसलमानांना सांगत असतील की धर्मांधश्रद्धेचा पराभव करण्यासाठी मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे मतदान केंद्रावरती लढतो द्या, तर मी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा पुत्र तुम्हाला हिंदूंना सांगतोय की तुमचे लोंढेच्या लोंढे मतदान केंद्रावरती आढळू द्या. हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकत नाही आणि आपल्याला आपल्या देशामध्ये गुन्हेगार म्हणून ठरवत असेल त्या सरकारचं विसर्जन हे करणं हे आपल्या प्रत्येक हिंदूचं काम आहे. हे तुम्हाला करावंच लागेल, हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल होणार असेल तर पहिला गुन्हा मुख्यमंत्र्यांवरती दाखल झाला पाहिजे. कारण जातीय तेढ, धर्मांध, निवडणुकीच्या प्रचारामध्ये धर्माचा प्रचार करणं हा गुन्हा आहे. तो पहिला गुन्हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यांच्यावरती पहिली केस, दुसरी केस माझ्यावरती. म्हणजे सांगणार कोण आज आहे की नाही? हेबळेटासारखं राहून नुसतं जगणार असाल आणि ज्या पद्धतीने अरे मतांची लाचारी करा. मी स्वतः गेलो होतो पंतप्रधानांकडे, मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जे मुख्यमंत्री सांगतात ना की सच्चर समितीची तो जो अहवाल आम्ही काय खूप चांगल्या पद्धतीने राबवतो आहोत. मी स्वतः गेलो होतो पंतप्रधानांकडे, अनेक नेते आणि खासदार माझ्यासोबत होते. एक जर पंतप्रधान एवढ्या जवळ असले तरी काय बोलतात कळत नाही, म्हणजे त्यांचं डेसिबल काय कळतच नाही, मोजताच येणार नाही, मायनस. मी त्यांना सांगितलं की हम आए हैं आपको हिंदी करने के लिए आए हैं. मग हळू आवाजात मला म्हणाले की आपको नाही लगता की इन लोगों में गरीब है बहुत. म्हटलं एक लक्षात घ्या प्रधानमंत्रीजी, आम्ही त्यांना सुविधा देण्याच्या विरोधात नाही, पण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, मुसलमानांचे नाही. जर तुम्हाला सुविधा द्यायच्या असतील तर गरीब म्हणून सर्व जाती धर्मांना द्या, पण जर तुम्ही मुसलमानांना मुसलमान म्हणून वेगळे करणार असाल तर आग लावण्याचं काम तुम्ही करतात, आम्ही करत नाही. आम्ही नाही करत. आज सुद्धा इकडे सुद्धा अनेक मुसलमान आले असतील, हे मुसलमान सुद्धा आता विकलेले आहेत. आणि जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, ही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. मी हिंदूंना एकत्र का व्हायला सांगतोय, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते कार्य मी पुढे का नेतोय. आम्हाला कोणावरती वार नाही करायचे, पण कोणी आमच्या टपलीत देखील मारण्याची हिंमत करता कामा नये. एवढी हिंदूची मजबूती आपल्याला करावीच लागेल, ही करावीच लागेल. जर ओवेसी बोलत असेल की मला 15 मिनिटं आम्ही हिंदूंचा खात्मा करतो, त्या ओवेसीला सांगायला पाहिजे की इकडे अजूनही शिवसैनिक नावाचा मर्द जिवंत आहे, तो मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही, मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. आमच्या वाटेला वेडवाकडे जाऊ नकोस. पण त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. ना दिग्विजय सिंग बोलायला तयार आहे, ना पृथ्वीराज चव्हाण बोलायला तयार आहेत, ना सुशील कुमार बोलायला तयार आहेत, कोणी बोलायला तयार नाहीत. फक्त
माझ्या देशामध्ये आमच्या देशामध्ये आम्ही हिंदू आहोत हे बोलणारे फक्त गुन्हेगार हे अपराधी, बाकी कोणीही गुन्हेगार नाहीत. बाकीच्यांचे धर्म बिर्म सगळे मजेत करा, सगळ्यांचे सण वार उत्साहात होऊ द्या, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण केवळ आमच्याच मुळावर जर का बंद्या येणार असतील तर त्या सुद्धा आम्ही मानणार नाही. त्या जुगारून लावल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि मध्यंतरी जे एक झालं अंधश्रद्धा, अघोरी जादूटोणा विरोधी कायदा, त्याच्याबद्दल सुद्धा ती लोक मला येऊन भेटले आणि मला दाखवलं त्यांनी की उद्धवजी बघा, एक तर काही वर्षापूर्वी श्याम मानव माझ्याकडे आले होते, बराच वेळ चर्चा झाली, दिवाकर रावते सुद्धा होते, मला वाटतं सुभाष देसाई पण होते. 2.5-3 तास चर्चा झाली. मला म्हणाले उद्धवजी या सगळ्या गोष्टी आहेत, अशा आहेत तशा आहेत. म्हटलं मग एक मिनिट, मला तुम्ही वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा वगैरे याच्याबद्दल बोलू नका, कारण हे सगळं बाळकडून मला माझ्या आजोबांनी तेव्हाच दिलेलं आहे. इंग्रजांच्या काळामध्ये या अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध एकाकी लढा देणारे माझे आजोबा होते, बाकी कोणी नव्हते तेव्हा. म्हणून तुम्ही हे सांगू नका. आहोत आम्ही सुधारणामध्ये जरूर आहोत. जे जे अघोरी असेल, काळी जादू विद्या हे सगळं आम्ही मानत नाही. पण जर काही खरं असतं तर आपण त्या कलामांच्या ऐवजी कोणतरी लिंबूवाला शेतकरी राष्ट्रपती केला असता. बरोबर आहे, बसल्या जागी लिंबू का आपलं कप झाला आडवा नवाज तरी. हे असे फालतू धंदे आम्हाला नाही शिकवले कधी. म्हणून या जादू टोणा विरोध वगैरे त्याच्या विरोधात आम्ही आहोतच. मग त्याच्यानंतर आता मध्ये आले गेल्या महिन्यात की उद्धवजी बघा म्हणे एका पानातच लिहिल्या हा वटहुकूम हा एवढाच आहे. मी वाचला, म्हटलं एवढ्या पुरतच असेल तर मला वाटत नाही की त्याला मंजुरी द्यायला कोणती हरकत असेल. पण वारकरी आणि ज्यांचा विरोध आहे त्यांची संमती घेतल्याशिवाय मी त्याला पाठिंबा देणार नाही. त्याला हरकत नाही, आपण समोरासमोर बसू आणि त्याच्यानंतर त्याचा निवाडा करू. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर काल परवाकडे वारकरी आले, मला म्हणाले उद्धवजी बघा हे सगळं म्हणतायत पण त्याच्या मागे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुळावरती येणार आहेत. म्हटलं सोडून द्यावं. एक तर हे समोरासमोर बसल्याशिवाय मी काय त्याला पाठिंबा देत नाही. आणि त्यातून जर का सरकारने वटहुकूम काढण्याचा प्रयत्न केला आणि काढलाच आणि तो आपल्या मुळावरती येणार असला तर एकटा राहुल गांधी जर वटहुकूम फाडून फेकतो तर हे सगळे तमाम बसलेले हे काय वटहुकूम ठेवतील काय, त्याची होळी करून टाकू. त्या हुकमाची वट ही सर्व धर्मियांना दाखवण्याची हिंमत सरकार करणार आहे का? केवळ हिंदू 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 म्हणून जर का आमच्या मागे लागणार असाल तर हा वटहुकूम आम्ही फाडून फेकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांना सोबत घ्या, त्यांची संमती घ्या आणि तरच आम्ही पाठिंबा देऊ, नाहीतर पाठिंबा देणार नाही. या सगळ्या गोष्टी मला माहित नाही याच्यामध्ये प्रदूषण किती झालं का रे बाबा. हे तुम्हाला मी जे काय आता सांगितलं हिंदुत्वाबद्दल बोललो आणि बोलणार ते काय मी सोडणार नाही. एक तर आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही, पण जर कोणी आमच्यावरती अन्याय केला तर त्याला जागेवर ठेवणार नाही. ही शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो की मध्यंतरी मी काही लोकसभा मतदारसंघामध्ये शाखांच्या भेटी दिल्या, त्या अजूनही चालू ठेवणार आहे. येणार प्रत्येक शाखेत द्यायचा प्रयत्न करणार. महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार नोंदणी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण अनेक ठिकाणी असं दिसतंय की आपले परंपरागत मतदार जे आहेत त्यांच्या बिल्डिंग गायब आहेत, नावं गायब आहेत, यादीतच गायब. आणि नको ते म्हणजे फुटपाथवर झोपणाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली. कुठून आले काय आले माहिती नाही. कोणी बांगलादेशी आहे, कोणी पाकिस्तानी आहे, कोणी कुठला आहे. आणि ही सगळी लोक ही आपले पंतप्रधान ठरवणार आणि जे मरतायत हे सगळेजण आशेत राहणार. म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की बहुतेकांनी काम सुरू ठेवलेलंच आहे, ठेवलं की नाही. माता भगिनी अत्यंत निष्ठापूर्वक आणि खास करून युवा सेना जोरात आहे हे मला आवर्जून सांगावं वाटतंय. नवीन मतदार मोठ्या संख्येने नोंदवले जात आहे. कारण नुसत्या संतापाला अर्थ नाहीये, नुसत्या सभा समारंभाला अर्थ नाहीये. जोपर्यंत आपण या देशामध्ये मजबूत सरकार आणत नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही. हे सगळं का चाललेलं आहे? देश कोण चालवत आहे कळत नाही का? पाकिस्तानी पाकडे घुसतायत, बांगलादेशी घुसतायत, चायना घुसते, महागाई वाढते का? याचं कारण आज आपल्या देशामध्ये मजबूत सरकार नाही आहे. ते दुबळं आहे, कधी कुठे वाकेल कुठे झुकेल काही कळत नाहीये. हे नेबलट सरकार घालवणं हे आपलं काम आहे.
एक मजबूत चेहरा देणं हे आपलं काम आहे, मजबूत पंतप्रधान देणं हे आपलं काम आहे. आणि जर का या वेळेला आपण या कर्तव्याला चुकलो आणि म्हणतात ठीक आहे आता मोदी आहे बघून घेईल, हिंदू एवढे 100 कोटी आहेत बघून घेऊ. 100 कोटी नुसते हिंदू असणार असून चालणार नाही. ते 100 कोटी जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत ओवेसी सारख्यानं घात बसत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिले आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे. आणि 100 कोटी हिंदू ही ताकद ही फार मोठी ताकद आहे. तुमची लोकसंख्या वाढते, हिंदुस्थान आपला आता लोकसंख्येमध्ये नंबर 1 होणार. काय राष्ट्रीय कार्यक्रम आहे नुसते लोकसंख्या वाढते आणि पुचाट लोक वाढते. काय सांगणार होय मी हिंदुस्थानी आहे, मी हिंदू आहे, मी मर्द आहे. म्हणजे हा मर्दपणा जर आपण या वेळेला दाखवला नाही तर एक लक्षात ठेवा की अराजक आपल्या उंबरठ्यावरती आहे, देशाच्या उंबरठ्यावरती आहे. जर यावेळेला आपण आपल्या कर्तव्याला चुकलो आणि दुर्दैवाने पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या डोक्यावरती बसली तर नेबलट सरकार बसल्यानंतर अराजक उंबरठा ओलांडून आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. आणि आपल्या पुढच्या पिढ्या या देशात जगू शकतील की नाही हा सगळ्यांनी विचार करावा. अगदी काँग्रेसच्या मतदारांनी सुद्धा विचार करावा की अरे मी जगतोय पण माझ्या पुढच्या पिढ्या या देशात जगू शकतील की नाही. आणि हे जर का टाळायचं असेल तर हे अग्निकुंड आज आपण पेटवत आहोत. नुसता रावण नाही पेटवायचा, हे अग्निकुंड पेटलं पाहिजे. आणि या अग्निकुंडामध्ये गावागावामध्ये गल्ली बोळामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे जेवढे रावण असतील ते रावण या लोकशाहीच्या अग्निकुंडात जाळून भस्म करून टाकल्याशिवाय ही शिवसैनिक म्हणून घेणार नाही. ही शपथ घेऊन मैदानात उतरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.